गाड्या तर भरपूर चालवल्या, पण लेकीच्या गाडीवर बसण्याचा अभिमानच वेगळा असतो. एक चालवते बघा आज माझी गाडी. चल, तिला मागच्या 4 दिवसापासून शिकवली आहे बघा. जाऊ दे, जाऊ सन 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 बड. हा जाऊ दे, गचकाला कमी करते बघा. बरी कशी चालवते या. अभिमानच एक वेगळा असतोय की बापानं लेकीच्या गाडीवर बसायचं. कडकडे जाऊ दे व्यवस्थित. बड फुल रेस बोर्ड चढ लागला आता एकदम फुल बड. हा हा तसं दाबून तर सोडायचं नाही, कडपर्यंत सोडायचं नाही हो. हा नाहीतर वरकडे हाय अशी दिवस येशील माग. काय जाऊ दे. आता हा अशा बास कमी करायचं असं. एक 8 दिवसात गाडी पूर्ण शिकते बघा. हा जाऊ चल. बसायला जागा नाही. हा सर माग. हा जाऊ दे. 5वीला आता अंकिता बघा. म्हणलं ह्या वर्षी उन्हाळ्यात हिला पोहायला आणि गाडी पूर्ण शिकून काढायची. चांगली आणते गाडी, काय अडचण नाही. मला मागं ठेवून तुम्हाला सांगतो बसवून 80 किलोचा बोजा मागं बसवून चालवते आहे. 5वी शिकली गेली. कसं वाटतंय किती गाडी चालवतो? मस्त. शाळा सुटली. आरशात बघायची असते गाडी. जाऊ चल. जायला लागतं रोज. म्हणलं आता सकाळ शाळा लागल्या तोपर्यंत लेकीला गाडी शिकून टाकावं. कुठल्या क्षेत्रात कमी नसलं पाहिजे. जाऊ दे वड. दमान घेतील तेवढं लटपटतं वड. अजून काय तिचं एवढं पूर्ण पाय टेकत नाही. जाऊ 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 दे सर. एवढं कस का बारीक आहे ना. काय उलट वार आहे बघा आज. घेत धर की तू. इमर्जन्सी मला धरायला असू दे. ब्रेक धरून हातात नको धर. चल गाडी आली बघ पुन्हा. त्याकडं व्यवस्थित जाऊ दे. रस्ता रुंद आहे, पण इकडे वाहन नाही ते आपण त्यामुळे शिकवायला भारी. लटपटतेस काशी आत हात जर. हा एकाकडं जाऊ दे, आत गाडीकडे जाऊ दे नाही. जाऊ दे. वळायचं आहे आपल्या आपल्या कच्च्या रोडनं. आता वळायचं. खवसपूरच्या पुढे निघलं बघा मित्रांनो. आम्ही आता आमच्याकडे वळायची शिस्ती काय रस्ता आहे. दमान दमान रेस कमी कर. रेस कमी लई वाढायची नाही रेस. कच्च्या रस्त्याने घसरती गाडी आहे. जाऊ दे. जाऊ चल. जाऊ पड की. रेस वाढत नाही मग गाडी दमान चालतीये. रेस फुल वाढायची असते. जाऊ दे एकाकडे. जाऊ दे एकाकडे. कान 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 पड पड. भीती आहे काय? भीतीस का काय? वडकी रेस वडकी कान 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 कान. जेवढी दमान जातील तेवढी तुझी गाडी दमान पडणार. चढ आला का फुल करून एका साईडला व्यवस्थित. दगडाव घालायची नाही. दगडाव घालायची नाही बरं का. मातीत दगडात घालायची नाही गाडी. मातीत दगडात घातली का तू फसली बघ. घसरणार. वळण आले दमान. वड आता वड. माग सर किती माग सर. हा सर. मातीत घालू नको गाडी. मातीत घातली घसरती या गाडीत. मातीत गाडी चळबळती आणि स्कूट्या तर लगेच चळबळते बघा. महाराज आहे आमच्याकडे असं. चिकून आहे बघ. चिकलात
हा घसरते मग जाऊ दमा धरतोय मी हे हात सर हात आहे हात चार हा जाऊ वड ओसाला पाणी सोडलेलं आहे माळाने दमा दमा दमान दमान वड वडत वड वड आता वड फुल वड की माझा हातच काढते पण हातच धरू दे पाया मजा वाटते आहे ना गाडी चालवायला वड की अशी का दमा कमी जास्त अशी करते वडाला आलं तरच फक्त गती कमी करायची केलं का? हा. असं लागले का सन 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 असला रस्ता आहे बघा मित्रांनो आमच्याकडं असल्या रस्त्याने जाणार आणखी त्याला गाडी शिकवाय इकडं आहे पाण्याची टाकी दमान दमान कसं काय सोडाच म्हणते बघा मला काय हात सुद्धा लावून देत मी आपलं कसं आहे इमर्जन्सी असावं आधार असावं अगं पडायला लागली तर हात असावा तिला एक दिवशी दिले चालवायला ती सारखीच मला लागली मला स्कूटी शिकवून आता वळणाला कशी बोलवते बघू आता सगळ्यात जाऊ दे नको व्यवस्थित रुटीन चालवते बरं का एकच नंबर नादच खोळा अंकिता की जय चिलारात घालू नको बापाला माहीत झालं खाल्लं काय खाल्लं शाळेत भात बीत कुठल्या रस्ते शाळेत खाल्ला का नाही भात का कशाला दमान जाऊ दमान दमान शिलारात घालू नको जाऊ दे जर लाग गती कमी केली जर लागतं ग वड रेस वड वड की रेस सण 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 असं वाढायचा मला हात धरायला जागा तुझ्या हातावर मी धरतोय चल उई आलो बघा बाउंड्रीत आता फॉरेस्टच्या बाउंड्रीत रस्ता तर कशाचा आहे आमच्याकडे वड रेस सगळं दगडा दोंडाचा रस्ता आहे तर बरं अशातच गाड्या चांगल्या शिकते सिटीतल्या माणसाला आमच्याकडे गाड्या हाय म्हणलं का जेव्हा येते बघा कारण कबार दिले होत जाते नाही लागत जाऊ दे माती पुढं मातीत दमान चालवायचे हो आता 1 किलोमीटर राहिलं आमचं घर बघा येत रोज एक 5-7 किलोमीटर आपलं अंकिताला देते सगळं असा ब्रेक धरायचा जाऊ दे वडाचा एक 8-15 जर हिला कंटिन्यू शिकवली ना सकाळी शाळा आहे तोपर्यंत हिचा गाडी शिकायचा प्रश्न मिटतोय सायकल येते आता हिला हा चढानेच येत नाही चढाने पाणी टाकणार टाकत टाकत उन्हाळ्यात सुट्टी लागली का शाळा बंद झाली का पोहायला शिकवायचं काय जावा तिकडं नव हे टाकीन उचलून मग यायचं नाही कुठल्याच गोष्टीला तर मित्रांनो इथे का अंकिताला आमच्या गाडी नक्की सांगा कमेंट मध्ये भेटू आता पुढच्या वेळेला तोपर्यंत बाय बाय